पुण्यातील नवले पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आणि संपूर्ण परिसर हादरून गेला. ब्रेक फेल झालेल्या भरधाव कंटेनरने नियंत्रण सुटल्याने समोरून जाणाऱ्या 8 ते 10 वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले. धडकेनंतर वाहनांना आग लागली आणि परिसरात एकच खळबळ उडाली. साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारा कंटेनर नवीन कात्रज बोगद्याच्या तीव्र उतारावरून येत असताना अचानक नियंत्रणाबाहेर गेला. वेग अतिशय प्रचंड असल्याने कंटेनरने समोरच्या मोटारीला जोरदार धडक दिली. या धडकीनंतर मोटार समोरच्या ट्रकमध्ये अडकली आणि क्षणातच दोन्ही वाहनांना आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केलं आणि कारमधील 4 प्रवाशांसह कंटेनरचा क्लीनर आणि इतर 1 जण अशा 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघातानंतर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. घटनास्थळी पुणे पोलीस, PMRDA व पुणे महापालिकेचे अग्निशामक दल दाखल झाले. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी आहेत. घटनास्थळाचा पंचनामा सुरू असून अपघाताचे नेमके कारण व जबाबदार कोण याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. या अपघातामुळे पुणे बंगळुरू महामार्गावरील साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे ठप्प झाले आहे. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने हटवण्याचे काम सुरू केले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान नागरिकांना पुढील काही तासांसाठी या महामार्गावरील प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहतूक विभागाने नागरिकांना जुना कात्रज घाटमार्ग वापरण्याचा सल्ला दिला आहे. अत्यावश्यक असल्यास नवले पुलाजवळून प्रवास करावा. तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन देखील वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. या घटनेत आता पुढे नेमकं काय घडतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.